आज आपण HTML मधील लिस्ट हा टॉपिक पाहणार आहोत. लिस्ट तयार करण्याची गरज आपल्याला कधी पडते? जेव्हा आपल्याला सपोज ट्रॅव्हलिंगला जायचं आहे, कुठेतरी ट्रिपला जायचं आहे, किंवा इतर एक्झाम्पल म्हणालो तर आपल्याला महिन्याचा किराणा सामान आणायचं असेल तर अशा वेळेस आपण लिस्ट बनवतो. किंवा एकापेक्षा जास्त कामं दिवसभरातून जर आपल्याला करायची असतील तर आपण हे नोट डाऊन करू शकतो, त्याची लिस्ट तयार करू शकतो. तसेच आपण HTML मध्ये लिस्ट क्रिएट करू शकतो. ते वेगवेगळ्या प्रकारचे लिस्ट इथे अवेलेबल आहेत HTML मध्ये. ते कोणते आहेत आणि ते कसे तयार करायचे हे आपण आता बघूया. HTML5 मध्ये लिस्टचे जे प्रकार आहेत ते आहेत ऑर्डर लिस्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नंबर लिस्ट. सेकंड, अनऑर्डर्ड लिस्ट, ऑल्सो कॉल्ड एज बुलेटेड लिस्ट. Next, nested list. Next, definition list. Let's see one by one. First type is ordered list. When we use ordered list, suppose we have to maintain a sequence or we have to maintain the preference or priority, then we use to create ordered list. म्हणजे जेव्हा आपल्याला क्रम द्यायचा असतो त्यावेळी आपण ऑर्डर लिस्ट वापरतो. ऑर्डर लिस्ट तयार करण्यासाठी जो टॅग आहे दॅट इज OL टॅग. OL मीन्स ऑर्डर लिस्ट. इट इज अ पेअर टॅग अँड देन टू क्रिएट लिस्ट आयटम वी हॅव टू यूज LI टॅग. LI मीन्स लिस्ट आयटम. द attributes of OL tag are, first is type attribute. Type attribute have the values like 1. I means Roman number, Roman capital, Roman small, alphabet capital and alphabet small. यापैकी कोणतीही एक व्हॅल्यू आपण यामध्ये देऊ शकतो. Then next is the start. Start means आपल्याला ऑर्डर लिस्ट कुठून स्टार्ट करायची. बाय डिफॉल्ट स्टार्ट हे 1 पासून असतं आणि हे जर आपल्याला चेंज करायचं असेल तर स्टार्ट इक्वल्स टू कोणतीही एखादी व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल 10, 15, 25 असं आपल्याला जे हवं असेल ते आपण त्यामध्ये देऊ शकतो. मग जी लिस्ट क्रिएट होईल ती त्या नंबरपासून चालू होईल. द नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज रिव्हर्स. ॲज द वर्ड मीन्स दॅट रिव्हर्स मीन्स इट इज हॅविंग डिसेंडिंग ऑर्डर. तर हे ऑर्डर लिस्टचे ॲट्रिब्यूट्स आहेत. याचा एक छोटासा प्रोग्राम आपण बघूया. तर या प्रोग्राममध्ये आपण बॉडी टॅगमध्ये OL टाईप इक्वल्स टू A. OL मीन्स ऑर्डर लिस्ट, टाईप इक्वल्स टू A दिसते आपल्याला. म्हणजे ही जी लिस्ट तयार होणार आहे ती A या प्रकारची असणार आहे आणि इथे जो A आहे तो स्मॉल आहे, म्हणजे स्मॉल अल्फाबेटनी दाखवलं जाणार आहे हे लिस्ट आयटम्स. त्यामध्ये आपण 3 लिस्ट आयटम्स क्रिएट केलेले आहेत. इफ यू ऑब्झर्व केअरफुली, OL इज अ पेअर टॅग. मग तो जिथे चालू झाला आहे त्याच्या आतमध्ये जे काही लिस्ट आयटम आपण क्रिएट करतो ते संपल्यानंतर तो OL क्लोज करायचा आहे. तो इथे आपल्याला दिसतोय, तो आपण क्लोज केलेला आहे तिसरा लिस्ट आयटम झाल्यानंतर. त्यानंतर दुसऱ्या OL मध्ये आपण स्टार्ट हा ॲट्रिब्यूट वापरला आहे. स्टार्ट इक्वल्स टू 55. म्हणजे इथे जी लिस्ट क्रिएट होईल तर ती लिस्ट 55 या नंबरपासून चालू होणार आणि तो OL कुठे क्लोज होतोय त्या ठिकाणी ती लिस्ट संपते. देन नेक्स्ट OL आपण इथे दिसते क्रिएट केलेली, त्यामध्ये रिव्हर्स्ड हा ॲट्रिब्यूट वापरला आहे. रिव्हर्स्ड म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. मग इथे मी टाईप इक्वल्स टू 1 दिला आहे आपल्याला समजण्यासाठी. टाईप इक्वल्स टू 1 म्हणजे ही न्यूमेरिक असणार आहे लिस्ट आणि रिव्हर्स्ड म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असणार आहे. इथे जसं आपल्याला आउटपुट दिसतंय की पहिली लिस्ट जी आहे ती टाईप A मध्ये दिलेली आहे म्हणजे स्मॉल अल्फाबेट. सेकंड लिस्ट 55 पासून स्टार्ट झालेली आहे आणि थर्ड लिस्ट जी आहे ती रिव्हर्स ऑर्डरमध्ये आहे. तर दॅट्स ऑल अबाउट द ऑर्डर लिस्ट. नाउ लेट्स सी द नेक्स्ट, अनऑर्डर्ड लिस्ट. अन मीन्स नाही
आणि ऑर्डर मीन्स कोणताही क्रम नाही. म्हणजे ज्या लिस्टमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रम आपण मेंटेन करत नाही तर त्या लिस्टला म्हणतात अनऑर्डर्ड लिस्ट. टू क्रिएट अनऑर्डर्ड लिस्ट UL tag is used. UL for unordered list. So this is also a pair tag, and to create list item inside UL, LI is used. LI list item. It is also a pair tag, means it's have opening and closing. UL have only one attribute, that is style. तर इथे ज्या स्टाईलच्या ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत हे इथे आपल्याला खाली दिसत आहेत. स्टाईल इक्वल्स टू लिस्ट स्टाईल टाईप कोलन डिस्क, त्यानंतर खाली कोलन सर्कल, त्याच्यानंतर खाली कोलन स्क्वेअर. म्हणजे डिस्क सर्कल स्क्वेअर हे जे आहेत ते अनऑर्डर्ड लिस्टचे स्टाईल्स आहेत. म्हणजे डिस्क म्हणालो आपण तर एक गोल, म्हणजे आपली जशी टिकली असते बिंदी आपण म्हणतो तशा प्रकारचे बुलेट्स तिथे दिसणार आहेत आपल्याला. त्यानंतर सर्कल म्हटल्यावर बरोबर सर्कल जसा शेप असतो तो आतमधून हॉलो आहे म्हणजे पोकळ आहे अशा प्रकारचे बुलेट्स दिसतात. आणि स्क्वेअर म्हटल्यावर हा चौकोन असणार आहे, एक्झॅक्ट चौरस, आणि तो सॉलिड मीन्स फील्ड चौरस असणार आहे. तर या 3 प्रकारच्या लिस्ट आपल्याला क्रिएट करता येतात UL टॅगचा वापर करून. या बुलेटेड लिस्ट असतात. हे कशा तयार करायचा एक छोटा प्रोग्राम बघूया. हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये बॉडी टॅगमध्ये आपण UL पहिली लिस्ट क्रिएट करताना UL स्टाईल इक्वल्स टू लिस्ट स्टाईल टाईप डिस्क. इथे आपण जसं मगाशी म्हणाले आपण की टिकली डिस्क म्हणजे टिकलीप्रमाणे सॉलिड सर्कल क्रिएट होणार आहे. त्यानंतर खालच्या UL मध्ये सर्क्युलर लिस्ट तयार होणार आहे म्हणजे सर्कल ज्याला बुलेट्स असणार आहेत. जो सर्कल आहे तो हॉलो असणार आहे म्हणजे पोकळ. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये स्क्वेअर म्हणजे चौकोन जो एक्झॅक्टली चौरस असतो म्हणजे चारही बाजू समान आणि तो सॉलिड मीन्स आतमध्ये फील्ड आहे. अशा प्रकारचे लिस्ट आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करता येतात. जी लिस्ट ओपन झाली आहे त्याच्यातले लिस्ट आयटम संपल्यावर ती आपल्याला कंपल्सरी क्लोज करायची आहे, अदरवाईज त्याचे आउटपुट्स दिसणार नाही. म्हणजे टॅग जो ओपन झाला आहे हे आपल्याला आता माहीतच आहे की जो टॅग ओपन झाला त्याला क्लोज करणं गरजेचं असतं, अदरवाईज आपलं जे आउटपुट आहे जे रिक्वायर्ड असेल किंवा जे एक्सपेक्टेड असेल त्याप्रमाणे ते दिसत नाही. ओके, लेट्स सी द नेक्स्ट. नाउ नेक्स्ट इज द नेस्टेड लिस्ट. नेस्टेड लिस्ट म्हणजे जेव्हा एक लिस्ट ही दुसऱ्या लिस्टच्या आतमध्ये क्रिएट केलेली असते. जसं इथे इमेजमध्ये दिसतंय एका चौकोनात दुसरा चौकोन, दुसऱ्यामध्ये तिसरा. मग आता हा जो चौकोन आहे जर आपल्याला सगळे बंद घ्यायचे असतील किंवा सगळे ओपन करायचे असतील तर सपोज आपल्याला हे सगळे चौकोन दिसत आहे, सगळे ओपन करायचे. सगळ्यात बाहेरचा पहिले ओपन करायला पाहिजे, त्यानंतर त्याच्या आतला, त्यानंतर त्याच्या आतला. या पद्धतीने आपण 1 by 1 इनर स्क्वेअर्स वी कॅन ओपन. आणि जेव्हा क्लोज करायचं असेल इनर मोस्ट स्क्वेअर शुड गेट क्लोज्ड फर्स्ट. सगळ्यात आतला पहिले क्लोज झाला पाहिजे, त्यानंतर त्याच्या बाहेरचा, त्यानंतर त्याच्या बाहेरचा. या पद्धतीने आपल्याला सिक्वेन्स फॉलो करावी लागते. लाईक दिस. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची ऑर्डर लिस्ट असो किंवा अनऑर्डर्ड असो, पण या ज्या लिस्ट आहेत जसं आपण ओपन करत जातो तशाच प्रकारे बाहेर येताना आपल्याला सगळ्यात आतली लिस्ट पहिले क्लोज करायची, नंतर त्याच्या बाहेरची, नंतर त्याच्या बाहेरची. हे या पद्धतीच्या स्ट्रक्चरला म्हणतात नेस्टेड लिस्ट. सो लेट्स सी द एक्झाम्पल. याच्यामध्ये बॉडी टॅगमध्ये सुरुवातीला मी अनऑर्डर्ड लिस्ट घेतली आहे. त्याचं डिस्क हे स्टाईल आहे आणि त्यामध्ये रोज. आता पहिला लिस्ट आयटम रोज दिला आहे तर रोजचे कलर्स देण्यासाठी मी ऑर्डर लिस्ट घेतलेली आहे. OL दिसते इथे, रेड, पिंक आणि व्हाईट हे 3 प्रकारचे रोजेस असे मी तेथे टाकले. तो OL क्लोज केला. त्यानंतर आधी जो डिस्कवाला लिस्ट आहे तो कंटिन्यू झाला आहे रिवर. रिवर कोणत्या कोणत्या आहेत तर त्याला दाखवण्यासाठी OL क्रिएट केला आहे मी परत. त्याचा टाईप आहे A. 3 रिव्हर्सची नावं टाकली आहे, गंगा, यमुना, कावेरी. देन नेक्स्ट लिस्ट आयटम, हा लिस्ट तिथेच क्लोज केला. त्यानंतर पुढचा लिस्ट आयटम फ्रूट आहे.
त्यानंतर पुढे मी UL क्रिएट केलेली आहे, त्याचा सर्कल टाईप आहे. त्यामध्ये 3 फ्रूट्स टाकले आणि ती UL क्लोज केली आणि नंतर सगळ्यात बाहेरचं जी लिस्ट आहे UL ती क्लोज केली. याचा आउटपुट पाहूया आपण कसं दिसेल. पहिले आउटर लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला रोज, रिवर, फ्रूट आणि त्याच्या आतमध्ये जर लिस्ट क्रिएट केली ती थोडीशी पुढच्या साईडला शिफ्ट होते. म्हणजे आपण म्हणतो की जसं टॅब की प्रेस केल्यावर थोडंसं जसं पॅराग्राफला आपण स्पेसिंग सोडतो तसं ही लिस्ट क्रिएट होताना थोडी आतल्या साईडला क्रिएट होते आणि बाहेरची लिस्ट तशीच कंटिन्यू राहणार आहे. सो ज्या पद्धतीने आपण आतमध्ये जातो त्याच पद्धतीने क्लोज करत आल्यानंतर आउटपुट आपल्याला प्रॉपर दिसेल, म्हणजे एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला मिळेल. सो while creating nested list we have to be careful about the opening and closing of different list. Then next is the definition list. Definition list यालाच description list असं पण म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे ग्लॉसरी. म्हणजे ग्लॉसरी म्हणजे काय असतं की पुस्तकाच्या मागे अशा टर्म्स दिलेल्या असतात जे काही समजा पुस्तकात अवघड आलेल्या असतील असं वाटतंय तर तशा काही टर्म्स आणि त्याच्या डेफिनेशन्स पुस्तकाच्या मागे दिलेले असतात. जर कधी पाहायला मिळालं तर पाहू शकता. सो त्याला म्हणतात ग्लॉसरी. तर अशा प्रकारची ग्लॉसरी लिस्ट आपल्याला जर क्रिएट करायची असेल तर त्यासाठीचा जो टॅग आहे दॅट इज DL, डेफिनेशन लिस्ट DL टॅग. इट इज अ पेअर टॅग and it consists of 2 more tags which will be used inside DL tag. First is the DT, definition term, म्हणजे ज्याला डिफाईन करायचं आहे ते आपल्याला DT मध्ये लिहायचं आहे. DT is also a pair tag and DT must be followed by the DD, describe term किंवा definition of the means define the term. तर त्याची जी डेफिनेशन असणार आहे ती DTच्या नंतर इमिजिएटली हवी आहे. ओके, देन दिस विल बी द वन सेट अँड लाईक दिस वी कॅन क्रिएट मोर दॅन वन डेफिनेशन लिस्ट इन दिस टॅग. लेट्स सी द एक्झाम्पल. यामध्ये आपण इथे हार्डवेअरची डेफिनेशन लिस्ट क्रिएट करतोय. DL ओपन केला आहे, त्यामध्ये DT टर्म, डिफाईन टर्म टाकले. मॉनिटर, त्याची डेफिनेशन लिहिली आहे. मॉनिटर इज अन आउटपुट डिव्हाइस विच डिस्प्लेज सॉफ्ट कॉपी ऑफ रिझल्ट. तो DD इथे क्लोज केला. त्यानंतर नेक्स्ट DT आहे प्रिंटर, त्याचा DD लिहिलं आहे, तो क्लोज केला आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्म लिहिली आहे माऊस, त्याची DD लिहिलं आहे, तो क्लोज केला आहे. आणि फायनली DL क्लोज केला आहे. लेट्स सी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. या प्रकारे आपल्याला याचा आउटपुट दिसेल की म्हणजे डेफिनेशन टर्म आणि त्याच्यानंतर थोडं स्पेसिंग सोडून पुढे त्याची डेफिनेशन, म्हणजे टर्म डेफिनेशन टर्म डेफिनेशन टर्म डेफिनेशन, या पद्धतीने हा सिक्वेन्स फॉलो केला जातो आहे. सो दिस इज द डेफिनेशन लिस्ट अँड दॅट्स ऑल अबाउट द लिस्ट इन HTML5. वी हॅव सीन ordered list, unordered list, nested list and definition list.